Good morning, friends. So last lecture we have started with our 11th standard syllabus, and that too with the first chapter, some basic concepts of chemistry. As I told you that this is a very core chapter, all these fundamentals will be required for physical chemistry, and you should understand each and every line which is given in the textbook, as well as you have to solve lots of questions and all that. ते सगळं करायचं आहे आपल्याला, हे आपण बोललोच आहे. Okay. Now last lecture, if you remember, what we have discussed is we talk about matter, then we talk about matter classification, that is pure substances and mixture, then its further classification, properties of metal, metalloids and non-metals, हे आपण बघितलं. Then we talk about the measurable properties of matter, कुठल्या कुठल्या properties आहेत, fundamental units काय काय असतात वगैरे वगैरे, ते आपण बघितलं. आणि लास्टली वी डिस्कस अबाउट फ्यू कोर व्हॉट यू कॅन से मेजरेबल प्रॉपर्टीज की ज्यांचे इंटर कन्व्हर्जन्स आपण महत्त्वाचे बघितले होते. सो मला वाटतं ते सगळं तुम्हाला कळलं असेल. नाव लेट्स गो फॉर द नेक्स्ट पार्ट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा अतिशय मजेशीर गोष्ट आहे. म्हणजे आपण जे मॉलिक्युलर फॉर्म्युलावर ब्रिज कोर्समध्ये लेक्चर घेतलंय की नाही, तो मॉलिक्युलर फॉर्म्युला जन्माला यायच्या आधी there were few laws. That laws are called as laws of chemical combination. लक्षात घ्या, अतिशय सुंदर वाक्य मी आता म्हणलंय की मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती असण्याच्या आधी केमिकल कॉम्बिनेशन्स रिलेटेड काही लॉज होते. अँड दिज आर दिस 5. म्हणजे माहितीच नव्हतं की वॉटरचा फॉर्म्युला काय असेल किंवा या कंपाऊंडचा XYZ कंपाऊंडचा फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, त्याच्या आधी या सगळ्या गोष्टी घडल्यात. आणि आपण जातोय आता साधारण माझ्या अंदाजाने 1743 या सालामध्ये आपण जातोय. ओके. सो साधारण मला असं वाटतं की जवळपास 300 इयर्स वी आर गोइंग बॅक. ओके. किती मजा आहे ना की साधारण 5-6 लेक्चर्समध्ये वी आर गोइंग टू अंडरस्टँड द होल कॉन्सेप्ट्स विच दिस पीपल हॅव डन फॉर मे बी 300-400 इयर्स. इतके वर्ष जे लोक झगडतात आहेत ते आपल्याला एक 5-6 तासांमध्ये या सगळ्या गोष्टी उलगडतात. याच्यापेक्षा अजून म्हणजे काय भाग्य असू शकतं सायन्स घेणाऱ्या मुलाचं. असो तर व्हॉट इज दिस लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन विच वेअर प्रिव्हियसली बिफोर दॅट मॉलिक्युलर फॉर्म्युला. त्या लॉजबद्दल आपल्याला बोलायचं आहे की वेअर द एलिमेंट्स कंबाईन अँड दे फॉर्म, हाऊ दे कंबाईन, काय लॉज आहेत जे त्यांना गव्हर्न करतात त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. सो देर आर 5 लॉज बेसिकली. ओके. त्याची आधी मी ओळख करून देते तुम्हाला कुठले लॉज आहेत तर. सो व्हॉट आर द 5 लॉज. दिस इज लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. मुद्दाम बोर्डवर लिहिते, महत्त्वाचे आहे, थोडा सिक्वेन्स पण महत्त्वाचा आहे. सो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. देन सेकंड इज लॉ ऑफ definite proportion. Law of definite proportion. This is second law. Okay. Third law is law of multiple proportion. तुम्ही एका वेगळ्या गोष्टींकडे जाताय हा आता. म्हणजे आता जे 9वी 10वी याच्या पुढे आपण जरा जातोय आता. नाउ वी आर गोइंग टू 11th स्टँडर्ड रिअली. ओके. देन फोर्थ इज Gay-Lussac's law of combining volume of gases. मी मुद्दाम पूर्ण वाक्य लिहितेय. कंबायनिंग व्हॉल्यूम ऑफ गॅसेस. मोठ्या लोकांनी केलेल्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे आपण असं कॅज्युअली नको लिहायला. अँड फिफ्थ इज ऑब्वियसली द नेम यू नो, दॅट इज ॲव्होगॅड्रोज लॉ. ओके. So my dear friends, these are the laws, 5 laws of chemical combination. One by one we'll see. पॉसिबल झालं तर आजच्या लेक्चरमध्ये सगळे, नाहीतर घाई करण्यासारखं काही नाही आहे. यू शुड अंडरस्टँड देर इज वन डेफिनेटली अ MCQ ऑन दिस पार्ट. नॉर्मली आलेला आहे. ओके. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे हा, जे 5ही लॉ आपण बोलतोय. कुठला ना कुठला थेरी क्वेश्चन, कुठला ना कुठला MCQ यावर येतो. तुमच्याकडे जर आत्ता म्हणजे आपण बोलू त्याच्यावर एंट्रन्सच्या पुस्तकांवर कुठली घ्यायची आणि काय करायचं आहे, बरोबर. बट बिफोर दॅट हे लॉज समजले पाहिजे. ओके. सो इट्स नॉट अबाउट जस्ट रिमेंबरिंग द स्टेटमेंट ऑफ द लॉ.
म्हणजे मुलांना सवय काय असते अप टू 10th स्टँडर्ड, सॉरी टू से काही मुलांना नसेलही, पण नॉर्मल सवय काय असते की आपण पाठ करतो, इवन डेफिनेशनसुद्धा पाठ करतो, म्हणजे करायलाच लागतात, बिकॉज दॅट लँग्वेज इज रिक्वायर्ड, ॲब्सोल्युटली दॅट लँग्वेज इज रिक्वायर्ड, बट देन यू शुड अंडरस्टँड द मिनिंग, की त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, तो एवढा मोठा माणूस काय सांगतोय आणि त्याला एवढं स्थान या पुस्तकामध्ये का आलं आहे. So you should understand the laws. Okay, so let's start from the first law, that is law of conservation of mass. साधारण अंदाज येतो आपल्याला की काय म्हटलं असणार आहे या लॉ मध्ये. कॉन्झर्वेशन ऑफ मास हा शब्द ऐकल्यासारखा आहे. सो याच्यापासून आपण सुरुवात करूया, म्हणजे रादर इथूनच सुरुवात झाली आहे असं म्हटलं तरी चालेल. ओके, सो दिस वॉज प्रपोज्ड बाय the scientist, the chemist rather, that is Antoine Lavoisier. I'll write here, सुंदर नाव आहेत, Antoine Lavoisier. Yes, Antoine Lavoisier. Okay, he was a French chemist. So this Antoine Lavoisier यांना बेसिकली फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री असं म्हणलं जातं. मला नाही वाटत असं काय MCQ येईल म्हणून की हू इज फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री, बट येस, बिईंग अ केमिस्ट्री स्टुडंट यू शुड डेफिनेटली नो दॅट कोणाला म्हणतात फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. सो इट इज एंटॉइन लेवॉइझियर हू वॉज रादर, अँड ऑब्वियसली दॅट इज मला वाटतं सगळ्यांना अक्षर कळतंय. ओके, मी प्रयत्न करीन मोठे काढायचं, ते सवयीने होतं. येस, बट म्हणून मी 2-3दा नावं घेतलेत. एंटॉइन लेवॉइझियर हू इज फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. ओके, आता यांनी काय सांगितलं, म्हणजे काय प्रयत्न केला, एवढं इतकं का मानलं जातं या व्यक्तीला. याचं रिझन असं आहे की ही ट्राईड टू एक्सप्लेन फ्यू थिंग्स, रादर इट वॉज हिज ऑब्झर्वेशन्स. ओके, की समजा आपण एखादा एलिमेंट घेतला, लाईक ही हॅज टेकन फॉस्फरस, मर्क्युरी. आपण एक सिम्पल एक्झाम्पल घेऊया. वेन फॉस्फरस, द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ फॉस्फरस टुडे वी नो दॅट इट इज P4. सो आत्ता आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहूच नाही, बरोबर आहे की नाही, कारण तीच तर गंमत आहे सगळी. सो लेट्स राईट फॉस्फरस. फॉस्फरस वेन अंडरगोज कंबशन. आय होप तुम्हाला कंबशन हा शब्द ऐकला असेल आणि कळलाही असेल. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ कंबशन? इट इज ऑक्सिडेशन, बर्निंग इन प्रेझन्स ऑफ एअर. बर्निंग इन प्रेझन्स ऑफ एअर त्याला म्हणतात कंबशन. ओके, सो वेन फॉस्फरस कंबाईन्स और इट अंडरगोज कंबशन, ऑब्वियसली काय ऑब्झर्व केलं यांनी की एअर सोबत ज्या वेळेला हा फॉस्फरस काय होतो, रिॲक्ट होतो, त्याचं आपण कंबशन करतो, त्याला इट गेन्स द वेट, त्याचं वेट वाढतं, बरोबर आहे. सो देअर इज इन्क्रीज इन वेट, राईट. मग तुम्ही म्हणाल की बरोबर आहे ना, कंबशन झालं असेल, समजा मी जर म्हणलं की का हो कार्बन वेन अंडरगोज कंबशन, व्हॉट इज सपोज टू ऑब्टेन, आयदर यू गेट कार्बन मोनॉक्साईड किंवा तुम्ही घेता कार्बन डायऑक्साईड. सो सगळ्यांना माहिती की अरे कार्बनपेक्षा कार्बन डायऑक्साईडचं वेट डेफिनेटली जास्त आहे, यामध्ये काय, तर ते त्यावेळेला सगळं हे मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि ते माहिती नव्हतं. इट वॉज हिज ऑब्झर्वेशन, माय डिअर फ्रेंड्स. म्हणजे त्यांचा इरा होता, साधारण 1743चा यांचा जन्म आहे आणि साधारण 54व्या, माझ्या अंदाजाने 54व्या का 52व्या वर्षी हे एक्सपायर्ड. सो ॲट दॅट टाईम म्हणजे 1743 नंतर साधारण माझ्या अंदाजाने 1760 वगैरेच्या आसपासचे हे लॉज असतील. ओके, सो तुम्ही इमॅजिन करा हे काय असणार आहे. म्हणजे त्यावेळेला फक्त इमॅजिन केल्यानंतरच माणसाला कळतं की व्हॉट इज द फन, व्हॉट इज द ब्युटी इन्व्हॉल्व इन दॅट. कमिंग बॅक टू द टॉपिक, when phosphorus undergoes combustion, when it burns in presence of oxygen, it gains the weight. There is increase in weight. जेवढं फॉस्फरसचं वेट होतं त्यापेक्षा जो काही आफ्टर ऑक्सिडेशन त्याचं वेट होतं ते वेट काय झालेलं असतं, इन्क्रीज झालेलं असतं. नो डाऊट टुडे वी नो दॅट की व्हाय दिस इन्क्रीज इज देअर, बिकॉज इट इज फॉर्मिंग अ प्रोडक्ट दॅट माइट बी अ फॉस्फरस पेंटॉक्साईड किंवा कुठला तरी त्याचा ऑक्साईड तयार झाला असेल, हो की नाही. नाउ द ब्युटी, द ऑब्झर्वेशन बाय दिस सायंटिस्ट वॉज, ही ऑब्झर्व की जितका अमाऊंट या ठिकाणी गेन होतो एअरचा, ऑक्सिजनचा, बरोबर आहे, व्हॉट एव्हर इज द इन्क्रीज इन वेट, ओके, दॅट विल बी एक्झॅक्टली इक्वल टू द लॉस ऑफ एअर, लॉस ऑफ ऑक्सिजन फ्रॉम दॅट एअर. म्हणजे इकडे जितका आला तितकाच त्या हवेमधनं गायब झाला. सांगण्याचा उद्देश काय की कमी झाला नाही, समजते तुम्हाला, जास्तही झाला नाही, क्रिएट झाला नाही, डिस्ट्रॉय झाला नाही, इथे तो वापरला गेला. एक्झॅक्टली हवेमधनं इतका ऑक्सिजन जो आहे तो या ठिकाणी वापरला होता.
सांगण्याचा उद्देश असा आहे की द ऑब्झर्वेशन वॉज दॅट टोटल मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ product, or rather we can say that there was no mass created or destroyed, and this is called as law of conservation of mass. सो यावर अतिशय सुंदर प्रश्न विचारला जातो. म्हणजे मी तुम्हाला म्हणेन की तुम्ही सांगू शकता का बाळांनो एखादा एक्झाम्पल लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. द मेन ऑर रादर इम्पॉर्टंट स्टेटमेंट वॉज, मी जर सांगितलं आता की मास क्रिएट होत नाही, डिस्ट्रॉय होत नाही, म्हणजेच बिफोर रिॲक्शन जे काही रिॲक्टंटचं मास असतं दॅट विल बी ऑलवेज इक्वल टू द मास ऑफ द प्रोडक्ट्स, राईट, हुएवर प्रोडक्ट्स आर फॉर्म देअर. सो इफ यू टॉक अबाउट कार्बन, फॉस्फरसचा तर मी किस्सा तुम्हाला सांगितला. आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊन बघूया. सो इफ यू टेक कार्बन, यू ऑल नो दॅट कार्बन अंडरगोज कंबशन अँड इट्स इवन व्हेरी इझी टू अंडरस्टँड. इट फॉर्म्स कार्बन डायऑक्साईड. बरोबर आहे. मग आता मास ऑफ रिॲक्टंट जे बिफोर रिॲक्शन वॉट एव्हर इज द टोटल मास ऑफ द रिॲक्टंट, ही सेज दॅट द टोटल मास ऑफ रिॲक्टंट विल बी ऑलवेज इक्वल टू द टोटल मास ऑफ प्रोडक्ट्स, राईट. सो आपण कॅल्क्युलेट करून बघूया खरं बोललेत का ते. बरोबर. सो यू नो नाव माय डिअर फ्रेंड्स, आपण जे आधी केलं होतं ते आता गरजेचं आहे. व्हॉट इज द ॲटॉमिक वेट ऑफ दिस कार्बन? इट इज 12. आर यू गेटिंग माय पॉईंट? व्हॉट इज द मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन? मी सांगितलं होतं तुम्हाला, आणि आता ही ती वेळ आहे आपल्याला या गोष्टी आत्ता आपल्याला समजू शकतात. त्यावेळेला त्यांनी ते सगळे ऑब्झर्वेशन्स केलेले होते. ओके. सो ओ, यू ऑल नो व्हॉट इज द ॲटॉमिक वेट. तुम्हाला समजण्यासाठी मी आत्ता हे सांगते. टोटल किती येणार मला सांगा? 16 into 2 म्हणजे हा झाला प्लस 32. सो व्हॉट इज द मास ऑफ दिस रिॲक्टंट? इट इज 44 grams. अँड इफ यू सी हिअर CO2, then obviously it will be 12 plus 32, that will be equal to 44. So total mass of reactant is equal to total mass of product, and this law, my dear friend, is called as law of conservation of mass. So I hope तुम्हाला सगळ्यांना अतिशय सुंदर, सोपा आणि अतिशय क्रिटिकल लॉ हा तुम्हाला कळला असेल. मला वाटतं यामध्ये काही शंका नसावी. In the textbook, these laws, statements are given, and my sincere request is, if you talk about the questions which comes in your unit test, तिथनं जर आपण सुरुवात केली अगदी, म्हणजे जेव्हा केव्हा युनिट टेस्ट होईल किंवा जेव्हा केव्हा आपले पेपर्स होतील, in that there is a question की state the law, state and explain the law, जो कुठला पाचपैकी लॉ विचारल्या जातील. सो ॲट दॅट टाइम स्टोरी टेलिंग नाही करायचं आहे. देर शुड बी प्रिसाइजनेस. आय टोल्ड यू. ओके. खूप वेळा आपण बोललोय की लॉ त्याच लँग्वेजमध्ये आला पाहिजे, आणि आपण जे एक्सप्लेनेशन देतो यू कॅन टेक एनी एक्झाम्पल. ओके. सो ते तुम्ही करूच शकता, पण त्याच्यासाठी तुम्हाला कळायला पाहिजे की व्हॉट वॉज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. मला वाटतं समजला असेल हा लॉ. यामध्ये काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला? लक्षात आलंय काय? ऑल ऑफ यू अंडरस्टूड हे कसं प्रूव्ह केलं मी? व्हेरी गुड. ओके. सो हे झाल्यानंतर लगेच वाचायचं जे काही दिलेलं असतं पुस्तकामध्ये. ओके. जायचं मग पुढच्या लॉकडे आपण. एनी क्वेश्चन अबाउट दिस? ओके, फाईन. Now next law is law of definite proportion, or it is sometimes called as law of constant proportion. असंही म्हणलं जातं त्याला. दोघांपैकी काहीही शब्द वापरला तरी चालणार आहे. ओके. लॉ ऑफ, आपण पुस्तकातलाच घेऊया, लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. सो वी आर मुव्हिंग टू द सेकंड लॉ. लॉ समजायला सोपे आहे. ओके. म्हणजे काहीच प्रश्न नाही त्याच्यामध्ये. हुशारच लोक असल्यामुळे भाषा पण सिम्पल आहे त्यांची, आणि अंडरस्टँडिंग पण होतं आपल्याला. बट क्वेश्चन्स आर इम्पॉर्टंट, म्हणजे MCQs जे त्याच्यावरच येतील. लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन्स. सो नाव लेट्स अंडरस्टँड फर्स्ट इन्स्टेड ऑफ द स्टेटमेंट की जे त्याचा अल्टिमेट आहे. बिफोर दॅट त्याची स्टोरी आपण छानशी ऐकूया. ओके. सो साधारण या लॉ नंतर, म्हणजे आफ्टर द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास, देर वॉज अगेन अ फ्रेंच केमिस्ट अँड हिज नेम वॉज जोसेफ प्रोस्ट. ओके. मी नाव लिहिते इथे. या नावांवर आपण प्रेम करायला पाहिजे, हो की नाही? यांच्याकडे आपण प्रेमाने बघितलं की दिस पीपल कॅन बिकम आयडॉल्स इन अवर लाईफ. बरोबर. आणि तसं जर काही झालं म्हणजे तर छान गोष्ट आहे ना, छान वाटतं आपल्याला, म्हणजे की अरे या माणसाने असं केलं होतं इतके वर्षांपूर्वी, आणि ते आपण इतके वर्षानंतर आत्ता ऐकतोय. बरोबर. सो मी जर असं काहीतरी केलं तर नक्की 300-400 वर्षानंतर लोक माझं नाव घेतील. ओके. असो. तर जोसेफ प्रोस्ट वॉज अ केमिस्ट, फ्रेंच केमिस्ट वन्स अगेन, अँड ही प्रपोज दिस लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन. काय सांगितलं त्यांनी? हे काही लॉ मला वाटले लिहिले असं नसतं. ओके.
देर इज प्रॉपर ऑब्झर्वेशन अँड आफ्टर दॉट, म्हणजे ते तर मलाही लिहिते तुम्हाला काय मी पण लिहिलं असतं ना C+O2 बरोबर CO2. अरे पण बाळांनो, बिफोर मॉलिक्युलर फॉर्म्युला हे सगळं चाललं होतं, राईट. सो हे ऑब्झर्वेशन्स आहे. सो व्हॉट वॉज प्रूस्ड ऑब्झर्वेशन, त्यांनी काय केलं तर ही टूक अ कंपाऊंड ज्याला आपण कॅल्शियम क्युप्रिक कार्बोनेट म्हणूया, आपण कुठलाही घेऊ शकतो, पण त्यांनी जो सॅम्पल घेतला तो आपण घेऊया. ओके, सो ही टूक 2 सॅम्पल्स, म्हणजे 2 वेगवेगळे सॅम्पल्स घेतले, क्युप्रिक कार्बोनेट किंवा क्युप्रिक रॅडिकल बघितला आहे. सो ब्रिज कोर्स माइट हेल्प यू व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ क्युप्रिक कार्बोनेट. आणि तो नाही आला की मी सांगितलंय आपला कान खेचायचा, आपल्या डोक्यावर टपली मारायची की मला फॉर्म्युला आला नाहीये, आय एम सॉरी, ओके, माझ्याकडनं परत असं होणार नाही, बरोबर, असं स्वतःला प्रॉमिस करायचं. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ क्युप्रिक कार्बोनेट, दॅट इज कॉपर कार्बोनेट. क्युप्रिक म्हणजे क्युप्रस नाही. आय टोल्ड यू क्युप्रिक आयसी केव्हा लावतात हे मी 4 वेळा तुम्हाला सांगितलंय, ज्याला रॅडिकल्स घेतले होते. सो व्हॉट इज क्युप्रिक, इट इज Cu++, ज्याला कॉपर असं सोप्या भाषेमध्ये सुद्धा म्हणतात. सो इट इज क्युप्रिक कार्बोनेट, म्हणजेच तुमच्या माझ्या भाषेमध्ये कॉपर कार्बोनेट. कोण आहे तो? कॉपर कार्बोनेट. ओके, सो नाव व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ कॉपर कार्बोनेट. चॉईस पण बघा ना काय. Copper carbonate is CuCO3. I hope you know why the formula is like this, because the charges म्हणजे रॅडिकल जे आहे त्याच्यावरचे चार्जेस तुम्हाला माहिती आहेत आणि त्यावरनं हा फॉर्म्युला बघता येतो. नाही आला, नाही आठवला की सगळी लिस्ट परत काढायची आणि आजच्याच ती परत एकदा सगळी डोळ्याखाली गेली पाहिजे आणि सारखी जात राहिली पाहिजे. कमिंग बॅक टू द लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन, व्हॉट दिस पर्सन हॅज डन, प्रूस्टने काय केलं. सो त्यांनी हा कॉपर कार्बोनेटचे 2 वेगवेगळे सॅम्पल घेतले, म्हणजे 2 वेगवेगळ्या सोर्सेस पासून मिळालेले सॅम्पल. म्हणजे अगदी सोप्या भाषेत तुम्हाला मराठी भाषेत सांगितलं तर पाणी जर घेतलं आपण, वॉटर, राईट, इफ यू टेक द वॉटर फ्रॉम डिफरंट सोर्सेस, लाईक इफ यू टेक इट फ्रॉम लेक, इफ यू टेक इट फ्रॉम सी, जर तुम्ही तुमच्या घरातलं ते काय म्हणतात त्याला ॲक्वामधनं घेतलं, तुम्ही बिस्लरीमधलं घेतलं, बरोबर, माठातलं घेतलं, आणखीन कुठलं घेतलं. सो अशा वेगवेगळ्या सोर्सेसमधनं त्यांनी घेतलं. सो सांगण्याचा उद्देश, ही टूक 2 डिफरंट सॅम्पल्स ऑफ दिस कॉपर कार्बोनेट. वन वॉज अ नॅचरल सॅम्पल अँड वन वॉज आर्टिफिशियल, दॅट इज सिंथेसाइज्ड इन लॅबॉरेटरी प्रॉबेबली. कसं काय आपल्याला आत्ता काही घेणं देणं नाही आहे, आपल्याला लॉ बघायचं आहे काय सांगतोय, तर तो सांगणार काय ते बघायचं आहे. सो कॉपर कार्बोनेटचे ही टूक 2 सॅम्पल्स, आणि एकाला म्हणूया आपण नॅचरल सॅम्पल किंवा सॅम्पल 1 म्हणलं तरी चालणार आहे, आणि दुसऱ्याला म्हणूया आपण सिंथेटिक सॅम्पल विच इज आर्टिफिशियली प्रिपेअर्ड, राईट. असे 2 सॅम्पल यांनी घेतले आणि मग यांनी काय केलं, व्हॉट दिस पर्सन हॅज डन. आउट ऑफ क्युरिओसिटी त्यांना असं वाटलं की अरे 2 वेगवेगळ्या सोर्सेसमधनं मी घेतलेत ना कॉपर कार्बोनेटला, तर बघूया काही वेगळं होतं का. आणि मग त्यांनी असं केलं की ही कॅल्क्युलेटेड द पर्सेंटेज ऑफ कॉपर, percentage of carbon and percentage of oxygen, राईट. आता तुम्ही म्हणाल बाई हे सांगा की हे पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट केले जातात. तर बाळांनो, जसे आपण काय म्हणतो त्याला आपले मार्क कॅल्क्युलेट करतो, म्हणजे समजा 100 पैकी 200 पैकी घेऊया, 200 पैकी मला 100 मार्क मिळाले, याचा अर्थ मला 50% मार्क्स मिळाले. ओके, सो पर्सेंटेज कॅल्क्युलेट करताना आपण काय कॅल्क्युलेट करतो, एव्हरीथिंग रिलेट्स टू 100. तर हा मुद्दा परत एकदा येणार आहे चॅप्टरमध्ये. सो डोंट वरी अबाउट दिस हाऊ टू कॅल्क्युलेट द पर्सेंटेज. आय एम गोइंग टू एक्सप्लेन अबाउट दिस पर्सेंट कॉम्पोजिशन. सो आत्ता मध्येच त्याच्याकडे जाण्यापेक्षा तुम्ही असं सिम्पल लक्षात घ्या की इन कॉपर कार्बोनेट या केमिकलमध्ये, म्हणजे CuCO3 या केमिकलमध्ये यांनी कॉपरचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट केलं, कार्बनचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट केलं आणि ऑक्सिजनचं पर्सेंटेज बघितलं. अँड व्हॉट ही ऑब्झर्व दॅट, आय माइट नॉट रिमेंबर द एक्झॅक्ट पर्सेंटेज म्हणून मी बघून घेते, 51.35% कॉपर यांना नॅचरल सॅम्पलमध्ये मिळाला. देन 9.74% ऑक्सिजन मिळाला आणि 38.91% हा काय मिळाला, कार्बन. तुम्ही म्हणाल मॅडम हे पाठ करायचं का, चुकूनही नाही.
काही गरज नाही आहे. ओके, कारण तुम्हाला इथे नंतर कॅल्क्युलेट करता येणार आहे. राईट. सो आता आपण हे ओरिजिनल ऑब्झर्वेशन बघतोय काय. कमिंग बॅक टू अगेन द टॉपिक. He calculated, he find out, observe the percent of copper which was 51.35 in natural sample, carbon percent 38.91 and oxygen percent 9.74. So आता मग त्यांना क्युरिओसिटी होती की अरे नॅचरल सॅम्पलमध्ये हे पर्सेंटेज होते, लेट सी व्हॉट आर द पर्सेंटेज इन द सिंथेटिक सॅम्पल. ओके रे, आर्टिफिशियल सॅम्पल जो मी घेतला आहे त्यामध्ये whether it changes the percentage of copper, carbon, oxygen, कारण सोर्स बदलला ना, तुमच्या लक्षात येते का, सोर्स बदलला आहे. सो त्यांना काय वाटलं की कदाचित याचे पर्सेंटेज पण बदलतील, किंवा माहिती नाही काय वाटलं असेल, मला नाही माहिती. ओके, बट आय एम जस्ट गेसिंग काय वाटलं असेल आउट ऑफ क्युरिओसिटी. सो ही कॅल्क्युलेटेड अँड टू हिज सरप्राईज, बघा गंमत, बघा तुम्ही, गंमतच आहे ही छानशी. ही ऑब्झर्व अगेन द सेम थिंग. म्हणजे झेपतंय तुम्हाला काय, म्हणजे काय की पर्सेंट ऑफ कॉपर वॉज अगेन एक्झॅक्टली सेम 51.35, कार्बन पर्सेंटेज 38.91 अँड माय डिअर फ्रेंड्स ऑक्सिजन पर्सेंटेज वॉज 9.74. अरे सरप्राईज झाले. काय सरप्राईज झाले की इवन दो आय चेंज द सोर्स, त्या कंपाऊंडचा सोर्स जरी मी बदलला तरी काय बदलत नाहीये मला सांगा, एलिमेंट्सचं कंपोजिशन बदलत नाहीये. बरोबर आहे, पर्सेंटेज बदलत नाहीये, प्रपोर्शन बदलत नाहीये. कंपोजिशन पेक्षा बेटर आणि चांगला वर्ड हवा होता मी सांगायला तुम्हाला, प्रपोर्शन बदलत नाहीये. ओके, तुम्ही कुठलाही का सॅम्पल घेईना, तुम्ही कुठनंही का तो कॉपर कार्बोनेट आणेना, द पर्सेंटेज ऑफ इट्स एलिमेंट रिमेन्स सेम, इट रिमेन्स डेफिनेट, इट रिमेन्स कॉन्स्टंट. अँड दॅट्स वाय माय डिअर फ्रेंड प्रूफ सजेस्ट द लॉ, दॅट इज लॉ ऑफ डेफिनेट ऑर कॉन्स्टंट प्रपोर्शन. मला वाटतं एक्सप्लेनेशनवरनं तुम्हालाही कळलं असेल की त्यांना काय सांगायचं होतं. त्यांना असं सांगायचं होतं की सोर्स बदलला, लॉ आपण म्हणणार आहोत, आपल्या मराठी भाषेमध्ये नाही सांगणार आपण, त्यांच्या भाषेमध्ये ॲक्च्युली आपण बघायला पाहिजे तो, पण ठीक आहे. सो इवन दो वी चेंज द सोर्स, what will remain same, the proportion of the element remains same in a particular compound. आर यू गेटिंग माय पॉईंट? कळतंय, झेपतंय मी काय सांगतेय? काही शंका आहे या कॉन्स्टंट प्रपोर्शन किंवा डेफिनेट प्रपोर्शनमध्ये? ओके, सो ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस. मग मला सांगा, मगाशी जे मी बडबडत होती वॉटरबद्दल, की इफ यू टेक द बिस्लरी वॉटर, इफ यू टेक द वॉटर फ्रॉम लेक, इफ यू टेक सी वॉटर, तुम्ही अजून कुठलं भलतेतलं, गंगेचं आणलं, जमुनेचं आणलं, अजून कुठलं आणलं, तर बदलणार आहे का हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं पर्सेंटेज? अजिबात नाही. बरोबर, कुठनंही जरी तुम्ही तो वॉटर घेतला, द पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन in that water, in that given compound, will always remain same irrespective of its source. Okay, so this is what is called as law of definite or constant proportion. कळलाय? काही शंका याच्यामध्ये? सो व्हॉट शुड बी द करेक्ट स्टेटमेंट? नाउ कॉन्सेप्ट समजलाय, काय सांगण्याचा प्रयत्न केला, आणि लॉ काय एक्झॅक्टली हे समजायला पाहिजे, म्हणजे स्टेटमेंट थोडक्यात. सो व्हॉट शुड बी द स्टेटमेंट? येस, यू कॅन ऑलवेज पॉज द व्हिडिओ, यू कॅन रेफर ऑल दिस थिंग्स, यू कॅन गो टू टेक्स्ट बुक, आणि मग तुमच्याकडे जो काय PDF आहे आत्ता, त्याच्यातलं तुम्ही ते सगळं वाचा, लिहा दोनदा. बरोबर, आत्ताच ती सवय लावा की लगेच त्या दिवशीचं काम त्या दिवशी केलं पाहिजे. सो व्हॉट इज दिस लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन? येस, कसा आला पाहिजे लॉजिकली, पाठ न करता. इन अ गिव्हन कंपाऊंड, or rather a given compound always contain exactly same proportion. भाषा कळते? A given compound always contain exactly the same proportion of elements by weight. By weight म्हणजे काय? त्या सगळ्यांचं जे वेट असणार आहे ते रिस्पेक्टिव्ह ऑफ द सोर्सेस काय असणार आहे? सेम. थोडक्यात काय सेम असेल त्यांचं पर्सेंटेज. ओके, सो अगेन लेट्स रिप्रोड्यूस द लॉ. A given compound always contain the same proportion of elements by weight, किंवा पण irrespective of the sources. हा सगळ्यात महत्वाचा यामधला पॉइंट आहे. इट विल कंटेन द सेम प्रपोर्शन ऑफ एलिमेंट्स बाय वेट irrespective of the sources. हे तुम्ही लिहिलं नाही तर त्या लॉला अर्थच उरत नाही.
लक्षात आलंय? सो व्हॉट इज अ स्टेटमेंट पार्ट झालं असणार आहे. इतके 4 वेळा मी आरडाओरडा करून सांगितलं. अ गिव्हन कंपाऊंड कंटेन्स, कळलं पाहिजे, पाठ नाही करायचंय. अ गिव्हन कंपाऊंड कंटेन ऑलवेज द सेम प्रपोर्शन ऑफ डिफरंट एलिमेंट्स बाय वेट इरिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स सोर्स. लक्षात आलंय? कुठनं मिळालाय, काय केलंय याने फरक पडत नाही. समजलंय तुम्हाला? काही शंका याच्यामध्ये? ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस ब्युटिफुल लॉ अँड सिम्पल लॉ, दॅट इज लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन पुट फॉरवर्ड बाय प्रॉस्ट. ओके, जाऊया पुढे. काही शंका? सो तुम्ही करणार ना ते? हे बघा, मी लिहून वगैरे देणं मला थोडंसं विचित्र वाटतं. द रिझन इज यू हॅव द टेक्स्टबुक. ओके, यू हॅव द PDF अवेलेबल. पुस्तकं आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही छान एकदा लिहू शकता. आणि मी इतकेदा ते बोलते, समजा नाहीच सापडलं त्याच्यामध्ये कुठे, तर इतकेदा मी ते रिवाईज करते की यू कॅन स्टॉप दॅट पर्टिक्युलर पॉईंट आणि मग तुम्ही ते लिहून घेऊ शकता. बरोबर? कळलंय? जाऊया मग पुढे आता. सो दोन्ही लॉ अतिशय सुंदर आणि छान पद्धतीने कळले. एक्सलंट. नाव लेट्स गो टू द नेक्स्ट लॉ. पुढच्या लॉकडे जाऊया. तोही असा सुंदर आहे, थोडासा मुलांना वाटतो किचकट आहे, पण अजिबात नाही, मी प्रॉमिस करते तुम्हाला, पण वाटतो तो. म्हणजे एवढा पेशन्स कदाचित आपल्याकडे नसतो म्हणूनही वाटतो बरेचदा. ते कशामुळे वाटतो ते आपण बघूया. पण जस्ट फॉरगेट मी आत्ता काय बोलली. आणि हा सोपा लॉ आहे असं लक्षात घेऊया आपण. द थर्ड लॉ, तिसरा लॉ आपण जो लिहिला होता, दॅट वॉज लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. पण पॉप्युलर लॉ आहे फॉर एक्झाम ऑब्वियसली. लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. This was put forward by the scientist Dalton, okay, John Dalton, in Dalton तुम्ही नाव ऐकलंय, in 1803. म्हणजे साधारण हे लॉचा सिक्वेन्स तुमच्या लक्षात आलं तर हे 17व्या 18व्या ज्या शतकामध्ये हे सगळं चाललंय ते आपण बघतोय आता. ओके, सो डाल्टनने काय सांगितलं? लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. आता मी जर तुम्हाला स्टेटमेंट सांगितलं की नाही, तर तुम्हाला मी आणि केमिस्ट्री दोघंही नाही आवडणार. ओके, कारण ते स्टेटमेंट जर मी सांगायला गेले तुम्हाला डायरेक्टली, तर खरं सांगू का, म्हणजे अगदी खरं खरं की तुम्हाला नाही आवडणार ते स्टेटमेंट, बिकॉज इट इज टू लेंदी. फर्स्ट ऑफ ऑल देर इज इंटरमिक्सिंग ऑफ द सेंटेन्स. पहिल्याचा दुसऱ्याशी आपल्याला पटकन संबंध कळत नाही काय चाललंय, आणि म्हणून आपण सोपं करूया त्याला. लेट्स फर्स्ट अंडरस्टँड, एक्सप्लेनेशन बघूया, लॉला समजून घेऊया, आणि मग जी भाषा आहे स्टेटमेंटची ती आपण लक्षात ठेवूया, आपोआप लक्षात राहील, ते बघूया काय होतं. तर सो आय एम एक्सप्लेनिंग फर्स्ट ऑब्वियसली बाय डाल्टनने जे सांगितलं ते. आता एक रिॲक्शन मी सांगते तुम्हाला, बरोबर? कुठली पण, म्हणजे लेट्स टेक अ सिम्पल एक्झाम्पल लाईक हायड्रोजन घेऊया, आपल्या तुमच्या माझ्या आवडीचा. सो इफ यू टेक H2, बरोबर? आता आपण अज्युम करतोय की मला हे सगळं माहिती आहे, म्हणजे मला मॉलिक्युलर फॉर्म्युला मला एक्सप्लेन करण्यासाठी मी आता तुम्हाला सांगते. So if I take H2O2, then you tell me what are the byproducts or other products, main products काय असतील या रिॲक्शनचे. तर मला वाटतं प्रत्येकाला माहिती आहे की when hydrogen and oxygen combine it forms, rather everyone knows it forms water. एवढं काय त्यामध्ये, ते काय या लॉने सांगितलं 1803 मध्ये, तर मला आत्ता पण माहिती आहे, बरोबर? सो H2 and oxygen reacts to form water. ओके, आता जरा आपल्या समजण्यासाठी आपण याला बॅलन्स करूया. H2 प्लस हाफ O2 येणार, हो की नाही? तुम्ही नॉर्मल 2H2 वगैरे घेऊन पण करू शकता. सो हाफ O2 का बरं? कारण एकच ऑक्सिजन लागतोय. बॅलन्सिंग कळतं ना, टेन्शन नाही घ्यायचं, तो मुद्दा पुढे आहेच आपल्याला. आत्ता आपल्या छोट्या छोट्या हायड्रोजन ऑक्सिजनकडे जाऊया आपण. सो H2 प्लस हाफ O2 इक्वल टू H2 ही एक रिॲक्शन आहे. डू यू नो एनी अदर प्रोडक्ट बाय रिॲक्शन ऑफ हायड्रोजन ऑक्सिजन? व्हेरी गुड, माहिती आहे तुला, एक्सलंट. गेस केलं परत एकदा की तुला माहिती आहे. सो काय प्रोडक्ट आहे मला सांगा. तर याचा एक आणखीन प्रोडक्ट आहे, H2 प्लस O2 गिव्स H2O2. व्हॉट इज दिस H2O2? ऐकलंय का रे तुम्ही? एक्सलंट. काय असतो मला सांगा H2O2? कोण? हायड्रोजन पेरॉक्साईड. व्हेरी गुड, शहाणी मुलं आहात तुम्ही. सो दिस इज हायड्रोजन पेरॉक्साईड. हायड्रोजन पेरॉक्साईड. आणि वरचा कोण आहे मला सांगा? वॉटर. काय लिहितंय रिॲक्शनवर रिॲक्शन? नाही, एवढंच लिहिते मी आता. ओके, सो काय केलंय आपण सांगा. फर्स्ट ऑब्झर्वेशन, विल पुट फॉरवर्ड द लॉ आफ्टरवर्ड्स. लेट्स ऑब्झर्व फर्स्ट. There are two elements given in this particular reaction.
समजा मी याला ए नावाचा एलिमेंट म्हणलं, याला बी म्हणलं, जनरलाइज केलं. सो देर आर टू एलिमेंट्स इन्व्हॉल्व इन द रिॲक्शन, राईट. दिस टू एलिमेंट्स रिॲक्ट्स टुगेदर टू फॉर्म आयदर वॉटर और पेरॉक्साइड. एकतर हायड्रोजन ऑक्सिजनच्या कॉम्बिनेशन मधनं काय तयार होतंय, वॉटर तरी तयार होतंय, or it forms hydrogen peroxide. So I can say that hydrogen and oxygen reacts to form two different compounds. It can be water or it can be hydrogen peroxide. Are you getting me? So आपण असं म्हणू शकतो की नाही की मी जर A आणि B असे दोन एलिमेंट्स घेतले तर दिस टू एलिमेंट्स लाईक A and B कॅन फॉर्म डिफरंट प्रोडक्ट्स. एकापेक्षा जास्त कंपाऊंड ते तयार करू शकतात. जसं की यामध्ये त्याने वॉटर केलं, जसं की यामध्ये काय तयार होतंय, पेरॉक्साइड होत आहे. ओके, सो आयदर इट कॅन फॉर्म वॉटर और इट कॅन फॉर्म हायड्रोजन पेरॉक्साइड. आर यू गेटिंग माय पॉइंट? ओके, समजते तुम्हाला? ठीक आहे. सो आता हे या ठिकाणी तयार झालंय, राईट. इज देर एनी कन्फ्युजन? ओके, नाउ लेट्स ट्राय टू अंडरस्टँड काय सांगायचंय मल्टिपल प्रपोर्शन मध्ये. पुढची गंमत बघूया. Let's write here the weight H2. What is the weight? H2. What is the weight? किती येतं मला सांगा. हायड्रोजनच्या एका ॲटमचं 1 ग्रॅम, म्हणजे ग्रॅम म्हणजे ते तुम्हाला माहिती आहे AMU असतं आणि ते सगळं. तर 1 घेऊया आणि इंटू 2 म्हणजे हे 2 लिहिलं आपण, बरोबर. हाफ O2. O2चं वजन किती असतं? 32. एकच ॲटम इथे ऑक्सिजनचा वापरतोय. सो किती वेट आहे मला सांगा? 16. झेपतंय ना? सोपं आहे, म्हणजे एकच ॲटम वापरतोय तर 16. कळतंय? आणि पलीकडे ऑब्व्हियसली आत्ता आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास शिकलो, तर हे इकडे काढायला सुद्धा नको तुम्ही. 16 आणि 2 18 हे डोळे झाकून कॉन्झर्वेशन ऑफ मास प्रमाणे लिहायलाच पाहिजे तुम्ही, बरोबर. आता इथे जाऊया. अगेन H2. व्हॉट इज द वेट? किती वेट येत आहे मला सांगा? 2. H2च आहे ना तो. अँड नाव फॉर बॅलन्सिंग, इट्स ऑलरेडी बॅलन्स. व्हॉट इज द वेट? O2चं वेट किती येत आहे मला सांगा? इट इज 32. इथे हाफ नाही आहे, 2 ऑक्सिजन ॲटम आहेत. सो इट इज 32. अँड इफ यू सी द टोटल वेट हिअर विल बी ऑब्व्हियसली 34. किती येणार मला सांगा? 34. कळत आहे? परत एकदा सांगू काय केलं आपण. वी हॅव टेकन हायड्रोजन अँड ऑक्सिजन अँड वी हॅव ऑब्टेन 2 डिफरंट प्रोडक्ट्स. वन वॉज वॉटर अँड वन वॉज हायड्रोजन पेरॉक्साइड. If you see here, what I am trying to point out is, if you see here hydrogen, it combines with 16 gram of oxygen to give water. It combines with 32 gram to give hydrogen peroxide. बाळांनो, मला सांगा तुम्ही जर चांगले ऑब्झर्वर असाल तर इथे ए आणि बी जे आपण दोन वेगळे एलिमेंट्स घेतले, ज्याच्यापासून आपण वेगळे प्रोडक्ट्स तयार केले, त्यांच्यामध्ये दोन्ही रिॲक्शनमध्ये एक गोष्ट कॉमन होती. येस, व्हॉट वॉज दॅट कॉमन थिंग? दोघांमध्ये एक गोष्ट फिक्स होती आणि ती होती हायड्रोजनचं वेट. दोन्ही रिॲक्शनमध्ये इट वॉज सेम. तुम्हाला एवढा काय आरडाओरडा करून सांगताय, कारण तोच तर लॉ येणार आहे नंतर. सो समजलंय की इव्हन दो दोन वेगवेगळे प्रोडक्ट मिळाले, पण आपण कोणाचं वेट कॉन्स्टंट ठेवलं होतं, कोणाचं मास आपण कॉन्स्टंट ठेवलेलं होतं? हायड्रोजनचं. इन फर्स्ट रिॲक्शन इट वॉज 2, इन सेकंड रिॲक्शन इट वॉज 2. देन व्हॉट इज चेंजिंग? काय बदलतंय मला सांगा? बदल होतोय तो ऑक्सिजनच्या मासमध्ये. कशामध्ये बदल होतोय? ऑक्सिजनच्या मासमध्ये. पण किती सुंदर ते मास दिसतंय. तुम्हाला काय सुंदर दिसतंय ते. 16 32 काहीतरी नंबर लिहिले, कसलं काय सौंदर्य तुम्हाला दिसतं कुठेही पण, बरोबर. तर मला खूप छानसं सौंदर्य दिसतंय. व्हॉट इज दॅट ब्युटी? द ब्युटी आय ऑब्झर्व इज इन द फर्स्ट रिॲक्शन इफ यू टेक ऑक्सिजन इट इज 16. मग काय एवढं? अँड इन सेकंड रिॲक्शन इफ यू टेक ऑक्सिजन इट इज 32. माय डिअर फ्रेंड्स, what is the ratio of this 16 and 32? It is 1:2. काय रेशियो आहे मला सांगा? 1:2. म्हणजे काय की इथे हायड्रोजनचं मास म्हणजे हायड्रोजनचंच म्हणून नाही, कुठल्या तरी एका एलिमेंटचं मास ज्याला फिक्स असेल, दोन वेगवेगळे कंपाऊंड्स मिळत असतील, झेपतंय का? त्यावेळेला उरलेल्या एलिमेंटच्या मासमध्ये एक स्पेसिफिक होल नंबर रेशो असतो.
आय रिपीट द लॉ, आय रिपीट द एक्सप्लेनेशन. अजून स्टेटमेंट मी सांगितलंच नाही आहे. आय रिपीट, when I take fixed mass of one element, like hydrogen in this case, and if it forms more compound, 2 3 जे काय असेल ते 2 घेतले, then the remaining element, उरलेला जो एलिमेंट आहे, that will have the ratio of small whole numbers. बरोबर आहे. एक स्मॉल होल नंबर रेशो त्यांच्या मासेसमध्ये असतो. ते कुठल्याही वाटेल त्या रेशोमध्ये रिॲक्ट होत नाहीत. समजलंय तुम्हाला काय सांगितलंय? सो हे केव्हा मात्र ज्या वेळेला त्यातल्या एका एलिमेंटचं काय फिक्स असलं पाहिजे मला सांगा, मास फिक्स असलं पाहिजे. मग दुसऱ्याचा मात्र एक सिम्पल होल नंबर रेशोमध्ये मासेस असतात, हे आपल्याला सांगायचंय. सो मला असं वाटतंय तुम्हाला कळलं असेल, लक्षात आलंय तुम्हाला. यू कॅन आउट ऑफ क्युरिओसिटी टेक एन नंबर ऑफ एक्झाम्पल्स फॉर दॅट. मी तुम्हाला आज एक होमवर्क म्हणून जेव्हा देणार आहेत, मी थांबणार आहे म्हणून असं नाही लगेच. अजून एक लॉ मी तुम्हाला नक्की सांगणार आहे, बट डेफिनेटली ऑन दिस पर्टिक्युलर क्वेश्चन आय विल गिव्ह यू अ होमवर्क, राईट. सो संपताना मी ते देणार आहे. लॉ कळला? ओके. मग आता आपण याला काय म्हणतात त्याला स्टेटमेंटमध्ये कन्व्हर्ट करायचा प्रयत्न करूया. एरवी लोक स्टेटमेंट पाठ करतात, विसरतात आणि परीक्षा एंट्रन्सची मोठी वाह्यात असते. अगदी हाच शब्द बरोबर आहे. काय की दे आर नॉट इंटरेस्टेड इन द स्टेटमेंट. ते तर तुम्ही माहितीच आहे, लक्षात ठेवणार. दे आर इंटरेस्टेड इन द अप्लिकेशन, अँड माय डिअर फ्रेंड, दॅट अप्लिकेशन कम्स फ्रॉम द अंडरस्टँडिंग. ओके. सो ते अंडरस्टँडिंग झालेलं असलं पाहिजे. सो मग इथे कळलंय तुम्हाला काय. मग आता करायचं आपण याचं स्टेटमेंटमध्ये रूपांतर, जसं ऑब्व्हियसली डाल्टनने सांगितलंय. सो विथ ड्यू रिस्पेक्ट टू डाल्टन, ओके, विथ हेल्प ऑफ डाल्टन, बघू आपण आपल्याला करता येतं का. काय केलंय आपण. सो जनरलाइज करतोय आपण आता. हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, क्लोरीन असं करत नाहीये. वेन टू एलिमेंट्स, भाषा पण तशीच वापरूया आपल्याला समजेल तशी. वेन टू एलिमेंट्स A and B, when two elements A and B react, यात काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला? नाही ना. दोन एलिमेंट आहेत, रिॲक्ट होतात, यात काय प्रॉब्लेम आहे? when two elements A and B react to form more than one compound, जर ते एकापेक्षा जास्त कंपाऊंड करत असतील फॉर्म. आय रिपीट, when two elements A and B react to form more than one compound, इथपर्यंत काही प्रॉब्लेम तुम्हाला? when two elements A and B react to form more than one compound, पुढे काय? then the masses of element B, म्हणजे हे जर मी आधी सांगितलं असतं तुम्ही पळून गेला असता, परत माझं लेक्चर पाहिलं नसतं तुम्ही, हो की नाही. then मासेस ऑफ एलिमेंट बी. आता बी पाठ करायचंय का? नाही बाबा. ए आणि बी मध्ये बी चा घ्या, ए चा घ्या, कोणाला काय म्हणायचं तुमची आवड, ठीक आहे. देन द मासेस ऑफ एलिमेंट बी विच रिॲक्ट्स विथ फिक्स मास ऑफ एलिमेंट ए. भाषा कळतीये का? इंग्लिशच आहे पण भाषा कळतीये का? मासेस ऑफ एलिमेंट बी विच रिॲक्ट्स विथ fixed mass of element A always show the ratio of simple whole number. झेपलं? नाही झेपलं? परत एकदा ट्राय करूया. ओके. when two elements A and B react to form more than one compound, काही प्रॉब्लेम याच्यामध्ये? एकापेक्षा जास्त कंपाऊंड तयार करतात, आनंद आहे. देन मासेस ऑफ एलिमेंट बी विच रिॲक्ट्स विथ फिक्स मास ऑफ एलिमेंट ए. हे जे मी अख्खी हल्ली की नाही आत्ता तुम्हाला एक्सप्लेन करताना, ते फार महत्वाचं आहे. कारण तुम्ही जर चुकून असं लिहिलं, आणि चुकूनच होतं, आपण पहिल्या दिवसापासून बघतोय, चुकूनच ॲटमचा आयन होतो, आयनचा प्रोटॉन होतो, काही होतं भाषेला काय. ओके. masses of element B which reacts with fixed mass of element A. एलिमेंट ए म्हणजे त्यातल्या कुठल्या तरी एका एलिमेंटचं मास काय असलं पाहिजे? फिक्स. देन द मासेस ऑफ एलिमेंट बी शोज द रेशो ऑफ सिम्पल होल नंबर.
त्यांच्या मासेसमध्ये एक सिम्पल होल नंबर रेशो असतो. ते तुमच्या लक्षात आलं असेल की 16-32 एक रेशो आहे. पण हे केव्हा होतं? तेव्हाच ज्या वेळेला तुमचा एच मास फिक्स आहे. तुम्ही जर हा बदलला तर ऑब्व्हियसली गोष्टी बदलतील आणि लॉ ऑफ लॉप शो होईल. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात लॉ ऑफ लॉप नाही होणार, आपल्याला मार्क 0 मिळतील. ठीक आहे. सो ऑल ऑफ यू अंडरस्टूड. मग करणार प्रॅक्टिस तुम्ही या लॉची, आणि मी जशी बोलतीये की नाही तशा पद्धतीने तुम्ही म्हणजे करण्याचा प्रयत्न करा. तरी आपण आता एक जस्ट नवीन प्रकार बघतोय लॉ मधला, म्हणून मला वाटतं आफ्टर एक्सप्लेनेशन लिहायची प्रॅक्टिस करूया. माझी पण एकदा बोलण्याची होईल. सो जस्ट राईट डाऊन द लॉ. मी सांगते, तुम्ही लिहा, आणि शक्यतो मी सांगायची वाट बघू नका. दॅट विल बी द मोस्ट आयडियल सिच्युएशन. नॉट टू वेट फॉर मी इज द मोस्ट आयडियल सिच्युएशन. ओके, ठीक आहे. मग लिहूया आपण. राईट द स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. मला वाटतं मी एवढं बोललेपर्यंत निम्मे लोकांनी लिहिलं असेल, आणि तसं झालं असेल तर व्हेरी गुड. राईट डाऊन. वेन टू एलिमेंट्स ए अँड बी. मी बाकीचे लॉ लिहून नाही दिले, मला माहिती आहे की कुठे गडबड होऊ शकते. वेन टू एलिमेंट्स ए अँड बी react to form more than one compound, react to form more than one compound, the masses of element B the masses of element B which reacts or combine with fixed mass or given mass of A fixed mass or fixed mass of A are always in the ratio of small whole numbers. समजलंय बाळांनो? are always in the ratio of small whole number. So परत एकदा, instead of statement, understanding is very very crucial. okay. सो मला वाटतं तुम्हाला कळलं असेल की या लॉने काय सांगितलंय. सो दिस इज अबाउट द थर्ड ब्युटिफुल लॉ. फर्स्ट वॉज लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास, सेकंड इज लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन, अँड थर्ड इज लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. ओके. पाचवी लॉ करून आज गडबड करू नाही. एक पुढचा लॉ मी एक छोटासा सांगेन तुम्हाला, आणि किंवा मग एक म्हणजे तो समजू शकतो. इट्स नॉट दॅट डिफिकल्ट. सो ट्राय टू अंडरस्टँड दॅट, आणि मग शेवटचा लॉ आपण बघूया. ठीक आहे. कळलंय? काही शंका? फाईन, व्हेरी गुड. नाव द नेक्स्ट लॉ. व्हॉट इज द लॉ? फोर्थ लॉ, गे-लुझॅक्स लॉ ऑफ कंबायनिंग व्हॉल्यूम. साधारण माझ्या अंदाजाने हा लॉ केव्हा सांगितला मी तुम्हाला? 1803. हे मला जरा मजा वाटते इयर वगैरे, म्हणजे मी पाठच केलेले आहेत ते पुस्तकात ना ऑब्व्हियसली, बट स्टील ओके, छान वाटतं ऐकायला की कधी घडली घटना. सो दिस इज अराउंड आय थिंक 1808. ठीक आहे. सो गे-लुझॅक नावातच सायंटिस्ट असल्यामुळे हा कोणी लॉ सांगितला हे परत विचारायला नको. गे-लुझॅक्स लॉ ऑफ कंबायनिंग व्हॉल्यूम ऑफ गॅसेस. हा गॅसेस हा शब्द फार महत्वाचा आहे बरं का रे. इथे हा नाही लिहिला की म्हणजे गोंधळच होतो. म्हणजे का लिहिलं आपण लॉ हा पण प्रश्न पडतो. So this Gay-Lussac's law of combining volume of gases was I think put forward by Gay-Lussac obviously in 1808. म्हणजे साधारण 5-1 वर्षानंतर मल्टिपल प्रपोर्शन नंतर हा लॉ. ठीक आहे. कॉम्पिटिशन नव्हती ठेवली लॉ लिहिण्याची, बट आय एम जस्ट टेलिंग यू सिक्वेन्स. लोकांना वाटेल की 5-10 वर्षांनी लोक लॉ लिहितात, का असे करतात? बरोबर, काय एवढा त्रास आम्हाला दिला? तर आता काय करणार ना, ते एलिमेंट कंबाईन होतात, त्यात त्यांना वैविध्यपूर्ण काहीतरी सापडतं, त्याला आपण काय करणार? ओके नाही, असो. सो गे-लुझॅक लॉ ऑफ कंबायनिंग व्हॉल्यूम ऑफ गॅसेस इन 1808. काय सांगतो हा लॉ? परत एकदा लक्षात घ्या, बिफोर मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण हे शब्द बोलतोय, आणि ती सगळ्यात मोठी गंमत आहे त्यातली. बरोबर आहे की काही नाही माहिती आहे त्यांना. म्हणजे
आय डोंट नो वेदर आय एम एबल टू टेल यू द ब्युटी की त्यांना ते माहिती नाही आहे फॉर्म्युले वगैरे जे आज तुझ्या माझ्या म्हणजे तुमच्या माझ्या समोर आहेत आणि तरी ते सगळं ऑब्झर्वेशनच्या बेसिसवर आय डोंट नो कसं काय करत असतील. असो, तर काय होतं या लॉमध्ये. सो व्हॉट ही डिड, सपोज यू टेक हायड्रोजन, म्हणजे रादर ही टूक हायड्रोजन, ओके, प्लस ऑक्सिजन, आणि आपल्याला आवडणारा इथे जो प्रकार तयार होतो दॅट इज व्हॉट, वॉटर. We know that water is present in liquid state, but obviously water can be in different state, and that's why इथे जी स्टेट घेतली जाते सगळ्या केमिकल्सची, ओके, ती काय घेतली जाते मला सांगा, गॅशियस. कारण हा लॉच मुळात गॅशियस स्टेटला अप्लिकेबल आहे. ओके, इट इज रिलेटेड टू गॅशियस स्टेट, इट इज रिलेटेड टू व्हॉल्यूम, अँड दॅट्स वाय द कंबायनिंग व्हॉल्यूम ऑफ, किंवा तुमच्या पुस्तकामध्ये गॅशियस व्हॉल्यूम असा शब्द वापरलाय, हरकत नाही, मिनिंग तेच आहे त्याचं, बरोबर. सो आता हायड्रोजन ऑक्सिजन विच फॉर्म्स वॉटर असं जर तुम्ही घेतलं, बरोबर, तर या ठिकाणी काय होत आहे, बरोबर. तर असं होतं आहे की सपोज ही रिॲक्शन तुम्ही केली बाय गेलुझॅक, ही टूक से 100 मिलीलिटर किंवा 100 लिटर, कुठलंही घ्या, युनिटने नाही फरक पडत, काही तुम्हाला आवडेल ते घ्या, आवडेल ते म्हणजे व्हॉल्यूमचंच घ्या, बरोबर. सो 100 ml काल आपण बघितलं, युनिट काल आपण बघितला सगळा प्रकार, ठीक आहे. So if you take 100 ml of hydrogen, he took 50 ml of oxygen and he formed 100 ml of water. तुम्हाला रे हे कसं काय झालं, बरोबर. तर हे आपल्याला माहिती आहे कसं झालंय, तर पण तो त्यातनं काय अर्थ लावतोय ते आपल्याला बघायचं आहे. ओके, इफ यू टेक हायड्रोजन 100 ml, 50 ml ऑक्सिजन, देन इट फॉर्म्स 100 ml वॉटर. तुम्हाला ओ मॅडम काय करता तुम्ही, तुम्हाला गणित नाही साधं 100 + 50 इथे 150 व्हायला पाहिजे, नाही रे बाबा. ओके, दिस इज अ केमिस्ट्री, दिस इज नॉट मॅथमॅटिक्स. सो इथे ॲडिशन वगैरे प्रकार आपल्याला काही करायचं नाही आहे. दॅट लीड्स टू वॉट, दॅट विल सी इन द सेम चॅप्टर, दॅट लीड्स टू स्टायशिओमेट्री. ओके, म्हणजे मोल कॉन्सेप्ट ज्या वेळेला आपण बघणार त्यावेळेला व्हॉल्यूम, रेशो असंच का आलं तसंच काय ॲड होत नाही, हे सगळे प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळणार आहेत. आत्ता आपण त्यांनी जे केलं ते बघतोय आणि त्यातनं काय शोधतोय ते बघूया. सो 100 ml ऑफ ऑक्सिजन वेन ही रिॲक्ट विथ 50 ml ऑफ, सॉरी, 100 ml ऑफ हायड्रोजन वेन ही रिॲक्ट विथ 50 ml ऑफ ऑक्सिजन, ही फॉर्म्स 100 ml ऑफ वॉटर. आणि यावरनं यांनी सिम्पल सांगितलं, फॉर दिस गॅशियस रिॲक्टंट अँड प्रोडक्ट, when they react or when they form, they do so in a simple whole number ratio. ते असं कशामध्ये पण ते रिॲक्ट किंवा फॉर्म नाही होत, ते जे करतात दॅट इज इन द सिम्पल रेशो ऑफ होल नंबर्स. ओके, म्हणजे थोडक्यात काय की हायड्रोजन, ऑक्सिजन आणि वॉटर यांच्यामध्ये एक स्पेसिफिक रेशो आहे रिॲक्ट आणि फॉर्म होण्याचा, आणि तो रेशो काय आहे मला सांगा, तुम्हाला सगळ्यांना कळतं व्हॉट इज द रेशो, बरोबर. सो यू कॅन राईट डाऊन हिअर द रेशो, मला वाटतं सगळ्यांना लिहिता येईल. व्हॉट इज द रेशो कळणार, 2:1:2, बरोबर ना. ओके, सो थोडक्यात रेशो तुम्हाला काढता येतो. मी काय केलं कळलं असेल ना. 15 तुम्हाला काय मॅडम अहो काही पण सांगता, पण ठीक आहे तरी सांगते. एखाद्या म्हणेल काही पण वाटलं लिहिलंही नाही, असं नाही. डिवाइड बाय 50 जर तुम्ही यांना सगळ्यांना म्हणजे डिवाइड केलं तर 100/50 म्हणजे काय येणार मला सांगा, 2. अरे हां, असं लक्षात आलं असेल की नाही. आता काही पण सांगायचं ना, मग तसं करायचं आहे. 50/50 म्हणजे काय, 1, आणि 100/50 म्हणजे परत एकदा काय झालं, 2. सो थोडक्यात काय की एका सुंदर रेशो, थोडा सुंदर सुंदर काय दिसतंय, बट ठीक आहे, त्याला सिम्पल म्हणूया. सो इन द सिम्पल होल नंबर रेशो दिस गॅसेस रिॲक्ट अँड दे आर फॉर्म. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, हे जर असं तुम्ही लिहून आला तर तुम्हाला 0 मार्क मिळतील. तुम्हाला अरे तुम्हीच सांगितलं आता की व्हॉल्यूमचा एक स्पेसिफिक रेशो आहे, एक सिम्पल होल नंबरचा रेशो आहे, आणि तो तुम्ही इथे लिहिला. हा रेशो मी कशाचा लिहिला, ऑब्व्हियसली तुमच्या लक्षात आलं असेल, व्हॉल्यूमचा लिहिला. मग इतकं सगळं सांगितल्यानंतर तरी का मार्क नाही मिळणार. आता बघा काय सांगायचं इथे. द इम्पॉर्टंट थिंग इज this volume of all the reactant and product should be measured under the same conditions of temperature and pressure. बाळांनो, हा आरडाओरडा यासाठी एखाद्या टीचरला करावा लागतो कारण त्यातला बेस आपण बरोबर एक्स्ट्रॅक्ट करतो,
पण त्याचा जो मेन आत्मा जो आहे तो आपण लिहितच नाही. बरोबर, म्हणजे आपल्याला आवडलं काय आपल्याला की येस, रिॲक्टंट अँड प्रोडक्ट्स आर फॉर्म इन अ स्पेसिफिक रेशो ऑफ होल नंबर्स इन देअर व्हॉल्यूम. ठीक आहे, व्हॉल्यूमचा एक रेशो असतो, कळलं मला. पुढे काय, 0 मार्क मिळणार. बिकॉज द इम्पॉर्टंट थिंग इज ऑल दिस व्हॉल्यूम्स, हे काय 100, 50, 100 तुम्ही मोजताय की नाही, हे सगळं मोजण्यासाठी देर शुड बी द सेम कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे तुम्ही वेगळ्या टेम्परेचर प्रेशरला मोजलं आणि हे तुम्ही वेगळ्या टेम्परेचर प्रेशरला मोजलं तर हे असलं काही रेशो बिशो नाही येणार त्याच्यामध्ये. सांगण्याचा उद्देश आहे की फॉर ऑल दिस मेजरमेंट व्हॉट शुड बी सेम, द टेम्परेचर अँड प्रेशर शुड बी सेम. सो ऑल ऑफ यू अंडरस्टूड. मग मी काय सांगितलं सांगा, काय आरडाओरडा केला मी असं केलं की ज्यावेळेला गॅशियस रिॲक्टंट रिॲक्ट होतात आणि गॅशियस प्रोडक्ट फॉर्म होतात त्यावेळेला त्यांच्या व्हॉल्यूममध्ये एक स्पेसिफिक रेशो असतो. इतकं सोपं मला सांगायचं. काय सांगायचं होतं मला की वेन gaseous reactant reacts, they form gaseous product, their volume shows a simple ratio of whole number. त्यांच्या व्हॉल्यूममध्ये एक सिम्पल रेशो असतो, प्रोव्हाइडेड the volume of all the reactant and products are measured under the same condition of temperature and pressure. राईट, टेम्परेचर आणि प्रेशर मात्र मोजण्यासाठी कसं असलं पाहिजे, सेम. कळलंय. सो हा जो लॉ आहे या लॉला म्हणलं जातं गे-लुझॅक्स लॉ ऑफ कंबायनिंग व्हॉल्यूम ऑफ गॅसेस. इज इट क्लिअर? कळलंय तुम्हाला काय? आता रेशो कुठून येतो, काय येतो, तो तसा का असतो, हे आपण सगळं शिकूया. बरोबर, पण आता जे ओरिजिनॅलिटी होती लॉसची ती सांगणं मला गरजेचं होतं. आय डोंट वॉन्ट टू चेंज द ओरिजिनल स्टेटमेंट्स अँड दॅट्स वाय आय ट्राय टू एक्सप्लेन इन द सेम लँग्वेज. सेम लँग्वेज म्हणजे त्या पद्धतीने पुस्तकात जसं दिलंय तसं सांगण्याचा मी प्रयत्न केला. बरोबर, कळलंय. थोडक्यात चारही लॉकडे जर तुम्ही बघितलं तर खूप छान पद्धतीने सांगण्याचा हा प्रयत्न आहे. बरोबर, आणि मग त्याच्यावर जे काय MCQs येतात त्यासाठी आपल्याला परत एकदा बोलते की क्लॅरिटी पाहिजे. सो माय डिअर फ्रेंड्स, जस्ट ट्राय टू रिवाइज ऑल दिस थिंग्स फ्रॉम युअर टेक्स्टबुक. ओके, तुम्ही ते घरी करा, रिवाइज करा. एक सुंदर प्रश्न मुद्दाम मला इथे दिसला आत्ता की कॅन यू टेल, मी जे परवा म्हणलं ना बॉक्स दिलेले आहेत तुमच्या टेक्स्टबुकमध्ये अँड दिस बॉक्सेस आर कलरफुल. काहींना पिवळा रंग, काहींना ग्रीन रंग, काहींना असा वेगवेगळ्या छान छान रंग दिला आणि छान वाटतं रंग. बरोबर, पण ते आपल्यासाठी दिलं आहे. बरोबर आहे. दिस ब्युटिफुल बॉक्सेस आर फॉर यू. त्यात खूप छान विचारलं आहे, कॅन यू टेल, कॅन यू रिकॉल, डू यू रिमेंबर. हे तुमच्यासाठी आहे की एक वाचलं की सांगता येतं का. जसं की आजच्या याच्यामध्ये पेज नंबर 6 वर जर तुम्ही पुस्तकामध्ये गेला तर कॅन यू टेल असं या लॉवर तुम्हाला एक सुंदर प्रश्न दिसतोय. बरोबर आहे. सो ट्राय टू सॉल्व्ह दॅट क्वेश्चन. ओके, मी प्रश्न घेईनच, तो प्रश्न नाही. आजचा माझा जो मुद्दा होता तो आधी लॉ एक्सप्लेन करण्याचा होता, पण तुम्ही करा. तुम्ही पण ते कॅन यू टेलवाले, कॅन यू रिकॉलवाल्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. एक प्रश्न मी तुम्हाला देणार होती. सो कळलाय हा लॉ, ऑल ऑफ यू अंडरस्टूड. रिलेटेड टू काय, गॅशियस रिॲक्टंट प्रोडक्ट आणि व्हॉल्यूमशी रिलेटेड आहे. ठीक आहे. एक प्रश्न मी तुम्हाला देणार होती, सोडवा घरी आणि मला सांगा उत्तर. आलं तर लगेच यू कॅन पुट ऑन द ग्रुप अँड आस्क मी की करेक्ट आहे की नाही. मला असं वाटतं कदाचित पुस्तकात पण असेल तर मग तर काही प्रश्नच नाही. ओके, टेक द क्वेश्चन. एक्सप्लेन द लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन explain the law of multiple proportion when nitrogen and oxygen reacts to form two different compounds that is when nitrogen and oxygen reacts to form two different compound that is
नायट्रिक ऑक्साईड तुम्ही म्हणाला ओ मॅडम हे फॉर्म्युला नाही माहिती, मी आहे रे, नका घाबरू. NO, नो, NO, 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 NO म्हणजे कोणाचा फॉर्म्युला आहे? नायट्रिक ऑक्साईड. आणि दुसरा 100% तुम्हाला माहिती असेल, नायट्रोजन डायऑक्साईड. आणि नसला माहिती तरी तुम्ही हुशार झाला आहात आता. यू कॅन अप्लाय द लॉजिक. नायट्रोजन एन डायऑक्साईड O2. सो व्हॉट इज द फॉर्म्युला? NO2. कळला प्रश्न झेपला मी काय लिहिलं? यू हॅव टू एक्सप्लेन द लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. म्हणजे त्याच्यामध्ये कुठे आला रेशो, कोण कॉन्स्टंट होतं, कोण काय झालं हे तुम्हाला सांगायचं आहे. केसेस वेन नायट्रोजन अँड ऑक्सिजन वी हॅव टेकन टू फॉर्म टू डिफरंट कंपाऊंड. नायट्रिक ऑक्साईड आणि दुसरा कुठला मला सांगा? नायट्रोजन डायऑक्साईड. सो तुम्ही काय करणार? दोघांसाठी पण आधी रिॲक्शन लिहिणार, कोणाचं मास फिक्स आहे ते बघणार, सगळंच तर मी सांगितलं आता. आणि उरलेला कोण आहे ज्याच्यामध्ये रेशो आहे ते मला सांगणार. ठीक आहे? नाही मला सांगितलं तरी चालेल, तुम्हाला कळलेलं असलं पाहिजे. कळलंय? काही प्रॉब्लेम यामध्ये? समजलंय? एक छोटासा प्रश्न आणखीन विचारते याच्या बेसिसवर, बघू तुम्ही क्विकली सांगू शकताय का मला आवाज पोचतोय. हा झालाय पहिला लिहून. ठीक आहे. एक जस्ट फन म्हणून मी गेलुझॅक्स लॉवर क्वेश्चन विचारते की बघूया येतोय का. बघा क्वेश्चन असा आहे, नीट ऐका फक्त. सपोज यू टेक 10 liters ऑफ ऑक्सिजन. काय घेतलं तुम्ही? 10 liters ऑफ ऑक्सिजन. सो कॅन यू टेल हाऊ मच, लोकांची धगधग वाढते हो की नाही. इफ यू टेक 10 liters ऑफ ऑक्सिजन, कॅन यू टेल हाऊ मच व्हॉल्यूम ऑफ स्टीम विल बी फॉर्म. स्टीम म्हणजेच काय रे? वॉटर वेपर. वॉटर वेपर म्हणजेच काय? वॉटरचा फॉर्म्युला बदलतोय का? H2O. फक्त कोणत्या स्टेटमध्ये? गॅशियस स्टेटमध्ये. ठीक आहे. आय रिपीट द क्वेश्चन. आत्ता सांगायचं ओरली, घरी नाही, म्हणजे सोडवत बिडवत नाही बसायचं आहे, ओरली आली पाहिजे मज्जा ही. इफ यू टेक 10 liters ऑफ ऑक्सिजन, देन हाऊ मच स्टीम दॅट इज गॅशियस वॉटर विल बी फॉर्म. काही लोकांना उत्तर आलं असेल. आलंय का? तुला आलंय का? व्हेरी गुड. किती आन्सर आहे? 20. व्हॉट इज द आन्सर? 20. कुठून आलं? मला कसं कळलं? कारण मला हा रेशो माहिती आहे. बरोबर. ऑक्सिजन आणि वॉटरचा रेशो जो आहे तो 1:2 आहे. इफ ऑक्सिजन आय हॅव टेकन 10 liters, देन हाऊ मच स्टीम वुड बी फॉर्म? 20 liters. बरोबर. इतकं सोपं ते आहे. सो मला वाटतं अशाच प्रकारची पुस्तकात क्वेश्चन्स दिलेली असतील. जस्ट ट्राय टू सॉल्व्ह इट. ओके. समजलंय 4ही लॉ? ठीक आहे. सो छान शांतपैकी हे सगळं वाचायचं आणि काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारायचा. जे नाही लक्षात येते ते परत रिवाइज करा. ओके. ठीक आहे. थँक्यू.